नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सोनवणे आपल्या SPS कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण RCC पाण्याची वॉटर टँक कसं बांधायचा, स्टील रेन्फोर्समेंट कसं ॲडजस्ट करायचं आणि गुंडी बारामध्ये कसे भीम बांधायचे आणि पडदी त्याच बारामध्ये कशी उभी करायची याच्याविषयी माहिती घेणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। RCC ची टाकी जी आहे ही 7व्या फ्लोअरला आहे। बिल्डिंगच्या वरती RCC ची टाकी कशी बांधायची याच्याविषयी पूर्ण माहिती आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। तर या ठिकाणी आपण पाहू शकता 21x9 भीम आहेत। त्याच्यासाठी 18x6 रिंग बनवावी लागते। तर त्या रिंगमध्येच आपल्याला गुंडी बार बनवून गुंडी बारचा शेडा जो आहे तो गाळ्याच्या आतमध्ये 2 फूट घ्यायचा आहे आणि आउटर साईडला जो आहे 10 mm ची बार वापरलेली आहेत आपण। दोन्ही साईडला आउटर साईडला एल बार टाकायचा आहे आणि आतल्या बाजूला जो आहे तो गुंडी बार येणार आहे। गुंडी बार हा गाळ्याच्या आतमध्ये 2 फूट येणार आहे। वर्टिकल बार आहे 10 mm चे वापरलेले आहेत आणि त्याचं सेंटर जे आहे 6 इंच सेंटरने आपण 10 mm चे बार वापरलेले आहेत। तर आणि हॉरिझॉन्टल बार जे आहेत ते 8 mm चे असणार आहेत। तर ते 5 इंच सेंटरने आपण वापरणार आहेत। तर टाकीचा तळ भरल्याच्या नंतर आपण हॉरिझॉन्टल बार हे रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करणार आहोत। तर या ठिकाणी टाकीला जे जाळी जी 10 mm ची जाळी आहे, जाळी 10 mm ची ही डबल जाळी असणार आहे। बॉटमची जाळी आहे ती 10 mm मध्ये बांधत आहोत आपण आणि टॉपची जी जाळी आहे ती 8 mm मध्ये बांधणार आहेत। तर याला आपण चॅम्पर बार सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत। चॅम्पर बार हे 1 फूट सेंटरने म्हणजेच एक बार अल्टरनेट बार आपण चॅम्पर बार वापरलेला आहे। या ठिकाणी आपण 10 mm ची जे चटई आतरलेली आहे, या ठिकाणी आपण 2 फुटाचे बेंटअप घेतलेलं आहे। 2 फुटाचं बेंटअप याच्यासाठी घेतलेलं आहे की याचा जो शेडा बार आहे गुंडी बाराचा तो 2 फूट आहे, त्याच्या हिशोबाने आपण बेंटअप पण घेतलेला आहे। तर हे तुम्ही बघू शकता चॅम्पर बार हे कसे प्रोव्हाइड केलेले आहेत। अल्टरनेट बार चॅम्पर बार प्रोव्हाइड केलेला आहे अशा प्रकारे। आणि या ठिकाणी सेंटरला एक पडदी आहे। तर या ठिकाणी 2 टाक्या आहेत पाण्याच्या, एक आहे 9000 लिटरची आणि एक आहे 10000 लिटरची। पूर्ण टोटल टाकी 20000 लिटरची होती, परंतु या ठिकाणी पार्टिशन केल्यामुळे 1000 लिटर पाणी हे मायनस झालेलं आहे। 9000 लिटरची छोटी जी टाकी आहे तिचे दोन्ही पण टॉपची आणि बॉटमची दोन्ही पण जाळ्या ह्या बांधून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता बॉटमला 10 mm वापरलेला आहे आणि टॉपला 8 mm वापरलेला आहे। अशाच प्रकारे मोठ्या टाकीला पण आपल्याला वापरायचं आहे। आणि प्लस याला टॉपच्या जाळीला पण एल घेतलेले आहेत आणि बॉटमच्या जाळीला पण एल घेतलेले आहेत, जेणेकरून पुढे चलून टाकीला काहीही प्रॉब्लेम येऊ नये। तडा गेल्यानंतरही टाकी ही लिकेज होऊ नये, कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये। भावांनो, हे जी टाकी जे बांधलेली आहे स्टील बार रेन्फोर्समेंट जे दिलेलं आहे याच्यासाठी इंजिनियर नव्हता, आर्किटेक्टने ड्रॉइंग बनवलेलं नाही। तर हा मी माझ्या मनानेच बनवलेला आहे टाकीचा प्लॅन हा। तर बहुतेक ठिकाणी खूप ठिकाणी अशा टाक्या बांधलेल्या आहेत, त्याच्या हिशोबाने ही पण टाकी बांधलेली आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही। जर तुम्हालाही तुमच्या घरी स्लॅबवरती पाण्याची टाकी जर बांधायची असेल तर या पद्धतीने काम करा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही। इंजिनियरला जरी तुम्ही दाखवलं तरी इंजिनियर बोलेल की हा ओके प्लॅन आहे, या पद्धतीनेच आम्ही पण ड्रॉइंगमध्ये देतो। भावांनो, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा
आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर चालतंय, बाय. सुरेश सोनवणे ब्लॉग आणि SPS कन्स्ट्रक्शन हे माझे यूट्यूबवरती 2 चॅनल आहेत. दोन्हीही चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर या ठिकाणी सज्जा घेतलेला आहे एक 3 फूट बाय 4 फुटाचा. तर तो सज्जा 10 mm मध्ये सज्जा गुंडीबार बांधून बनवलेला आहे. तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही सज्जाला. याच्यावरती आपण रेडीमेड अटॅच करणार आहेत.